खासदार संजय राऊत तयारीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. उद्या शिवसंकल्प मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे. राऊत साहेब, उद्याचा मेळावा आणि पुणे खरं तर या मेळाव्यासाठी निवडण्यात आलेला आहे. काय नेमकं उद्या मेळाव्याच्या पुण्याला अलीकडच्या काळात खूप राजकीय धक्के बसले भूकंपाचे, आपण पाहिला असेल. आणि पुढलं राजकारण मुंबई आणि पुणे केंद्रित राहील. गेले काही काळापासून आम्ही पाहतोय की पुण्यामध्ये राजकीय यश शिवसेनेला फार कमी मिळालं. कारण त्याला काही कारणं होती, युतीमध्ये जागा वाटप वगैरे 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 मनासारखं झालं नाही. कधी काळी पुण्यात आमचे 5-5 आमदार होते, जुन्नर असेल, खेड आळंदी असेल. पण आता या नवीन महाविकास आघाडीच्या बांधणीमध्ये पुन्हा एकदा पुण्याकडे आणि आसपासच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं आणि साधारण कार्यकर्त्यामध्ये ती प्रेरणा निर्माण व्हावी लढण्याची ती आहेच. त्यासाठी उद्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. हजारो पदाधिकारी गावागावातून तिथे येणार आहे. आणि त्यानंतर आम्ही ठरवू आम्हाला कुठे लढायचं आहे, कोणते मतदारसंघ शिवसेनेसाठी पोषक आहेत ठरवू. आणि सगळे पाहत आहे आम्ही, सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. पण सर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पुण्यातला मेळावा, काय साधारणतः उद्धव ठाकरे काही महत्वाची घोषणा किंवा काय उद्या बघा ना, मग ते घोषणा करतील. ते उद्या ते बोलतील, स्वतः आलेले आहेत ते. दुसरीकडे एकनाथ शिंदेने जी ज्या पद्धतीने मला माहित नाही ते शिंदे पण ते तुम्ही बघा ते. तर संजय राऊत या सगळ्या उद्याच्या मेळाव्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आपण बघू शकतो. राऊत साहेब, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, राहुल गांधी ज्या पद्धतीने म्हणतात की ईडीचे, तर संजय राऊत या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते आणि उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडेल. उद्धव ठाकरे निश्चितच मोठी घोषणा करतील असं सुद्धा संजय राऊत यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.